वर्धा जिल्ह्यात ड्रग्सचा कारखाना सापडल्याने खळबळ उडाली आहे। हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात देखील गाजला। यावरून एमडी ड्रग्स विरोधी टास्क फोर्स बनवण्याची मागणी भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी केली आहे। बापूंचा जिल्हा गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट झालाय का असा सवाल देखील त्यांनी केलाय। निश्चितच एमडी ड्रग्सचा वाढता प्रभाव आणि DRIने जी मागच्या आठवड्यात कारवाई केली ती त्यामुळे एक मोठं संकट तरुणाईपुढे एमडी ड्रग्सचं आहे। अतिशय कमी किमतीत आणि मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज अवेलेबल होत असल्यामुळे याचे दुष्परिणाम समाजात आपल्याला पाहायला मिळतील आणि आत्ताच याचं जे काही नेक्सस आहे, जे काही याचं नेटवर्क आहे ते मोडून काढणं आवश्यक आहे। म्हणून मी महाराष्ट्र सरकारला मागणी केली होती की त्यांनी या संदर्भात स्पेशल टास्क फोर्स करावी आणि जिथे जिथे एमडीचं उत्पादन होत आहे, जिथे जिथे त्याची विक्री होत आहे, हे याच्यावर कारवाई करून हे सर्व नेटवर्क तोडून काढावं।